माझी आदिवासी बहीण इतरांना रोजगार देणारी झाली पाहिजे. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके. महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभागाच्या वतीने चोपडा तालुक्यातील वर्डी येथे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत आदिवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेदरम्यान विविध शासकीय विभाग तसेच आदिवासी बांधवांनी शासनाच्या योजनांबाबत व आदिवासी उत्पादनांच्या स्टॉलचे आयोजन केले होते. मंत्र्यांनी या सर्व स्टॉलला भेट देत माहिती घेतली. दरम्यान आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीमुळे कार्यक्रमास विलंब झाला. त्यामुळे डॉक्टर अशोक उईके यांच्या भाषणाला उशीर झाला. उशीर झाल्याने काही उपस्थित नागरिक निघून गेले आणि मंत्र्यांना मोजक्या नागरिक व महिलांसमोर भाषण करावे लागले. कार्यक्रमस्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. नियोजनाच्या अभावाबाबत मंत्र्यांनी उपस्थित महिलांची दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी माझी आदिवासी बहीण ही केवळ लाभार्थी न राहता इतरांना रोजगार देणारी उद्योजक झाली पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केले. दादा, नेमकं आजचं परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं वर्डीमध्ये. त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि तो उद्देश सक्सेस झाला आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आमच्या सुरेंद्रताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागानं जळगाव खानदेश जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी त्यांची असलेली लोकप्रिय संस्कृती, त्यांचा असलेला गौरवशाली इतिहास याबाबत संस्कृतीचं दर्शन व्हावं. होळी हा सण प्रत्येक वर्षात एकदा येतो, अतिशय उत्साहाने आनंदामध्ये साजरा करतो. त्यामुळे आदिवासी विभागाचे अधिकारी आणि मंत्री म्हणून त्या होळीच्या सणानिमित्ताने मी बांधवाबद्दल लोकांची चर्चा केली पाहिजे आणि निश्चितच पुढच्या वर्षी होळीचा सण कसा साजरा करावा अशा प्रकारचं आयोजन आदिवासी विभाग करेल. त्याचीच माहिती घ्यायला आलो आणि हा 100% होळीचा सण साजरा कसा करावा, देवदैवता आणि अस्मिता जिवंत कशी राहील यासाठी आम्ही नियोजन केलं. ते यशस्वी. दादा, तोरणमाळ महोत्सव देखील नुकताच झाला आता आदिवासींचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना आहेत, परंतु उद्योगांमध्ये त्यांनी सक्सेस व्हावं अशी एक चांगली सूचना तुम्ही केली. त्याबद्दल राणी दुर्गावती महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून आमची बहीण आदिवासी महिला ही इतरांना रोजगार देणारी बहीण निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा निश्चित. लोकनायक न्यूज